नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मीन राशींच्या व्यक्तींना फेब्रुवारी 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार. मीन राशींच्या व्यक्तींना स्वतःच्या स्वभावाला थोडा जर मुरड घातली तर त्यांना हा महिना त्रासाचा जाणार नाही. साधारणपणे उगाचच कोणावर तरी रागावणे किंवा लगेच व्यक्त होणे किंवा उतावेळपणा करणे या कारणामुळे थोडासा त्यांना त्रास या महिन्यात होऊ शकतो. म्हणून मीन राशींच्या व्यक्तींनी या 3 बाबतीत काळजी घ्यायची. स्वतःची चिडचिड आणि राग वाढणार नाही. एक. दुसरी गोष्ट, लगेच व्यक्त होणे किंवा लगेच उत्तर देणे इतकी घाई पण कुठल्या गोष्टीत करू नये. 2. आणि तिसरी गोष्ट जी आहे, त्यांनी थोडा विचारपूर्वक निर्णय घ्यावा. ह्या 3 गोष्टींचं त्यांनी पालन केलं तर त्यांची प्रकृती चांगली राहील किंवा या गोष्टीमुळे होणारा प्रकृतीवरचा त्रास जो आहे तो त्यांना टाळता येईल. मीन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यात जी नोकरदार व्यक्ती जे आहेत, जे नोकरी आणि त्यातून त्यांचे कुटुंब चालतात, तर त्या व्यक्तींनी इमानतबारे आपलं चाकोरीबद्ध जे नोकरी आहे तीच करत राहावी. त्या व्यतिरिक्त काही करण्याचा प्रयत्न करू नये, कारण त्यामुळे त्याचे जे काही इतर परिणाम आहेत ते त्यांना भोगावे लागतील. म्हणजे आउट ऑफ वे जाऊन त्यांनी काही करू नये. आपलं जे ठरलेलं आहे तेच काम करावं. जे लोक लघुउद्योजक किंवा स्वउद्योजक असे जे आहेत त्यांना बऱ्याच इन्क्वायरीज या महिन्यामध्ये येतील. ओळखीतून येतील किंवा कोणीतरी रेफरन्स देऊन येतील. त्या प्रत्येक गोष्टींकडे त्यांनी किती साध्य होणार हा विचार न करता प्रत्येक अटेंड करावं आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. त्याचा जर आज न उद्या त्यांना त्याचा फायदा होईल. मीन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये मुलांना शिक्षणामध्ये कॉन्सन्ट्रेट करणं जरा कठीण जाणार आहे. कारण काही ना काही कारणाने चित्त विचलित होणे किंवा एकाग्रता कमी असणे हे मला या ठिकाणी संभवत आहे. या ठिकाणी त्यांनी गणपतीची आराधना या महिन्यात विद्यार्थ्यांनी करावी. त्यांना जे सूक्त येत असेल त्या सूक्ताचं पठण करावं किंवा ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा सुद्धा जप केला तरी चालेल. पण गणपतीच्या आराधनेने विद्यार्थ्यांना या महिन्यात जे काही अपयश आहे ते पुसून काढता येईल. मीन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये घरामध्ये आनंदाचं वातावरण राहील. घरामध्ये पाहुणे येणे किंवा आपण त्या पाहुण्यांसाठी काही वेळ देणे, त्यांना घेऊन फिरायला जाणे किंवा आपल्या शहरातली त्यांना ओळख करून देणे अशा बाबतीत तुम्हाला काही संधी मिळतील किंवा आपल्या पाहुण्यांना खुश करण्याच्या काही संधी मिळतील. तर त्या पाहुण्यामुळे एकंदर वातावरण घरात चांगलं राहील. याचा दुसरा अर्थ, तुम्ही स्वतः जर कोणाकडे पाहुणे म्हणून गेलात तरीसुद्धा तुम्हाला त्यातून तो आनंद मिळवता येईल. म्हणजे तेवढं त्यांचं कोऑपरेशन तुम्हाला त्यांचंही मिळेल असं यावरून दिसतं आहे. पतिपत्नींनी मात्र या महिन्यामध्ये थोडंसं एकमेकांना सांभाळून घ्यावं. कारण भिन्न मतांनी जर काही गोष्टी किंवा त्या भिन्न मतामुळे काही जर तुमचा एकवाक्यता न होता जर काही वादविवाद प्रसंग येत असतील तर ते प्रसंग टाळण्याकडे तो तुमचा कटाक्ष असावा. कारण अशा भिन्न मतामुळे थोडंसं वातावरण तापलं जाईल आणि त्यामुळे उगाचच त्याला फाटे फुटण्याची संभावना आहे. त्यामुळे दोघांनी अंडरस्टँडिंग पतिपत्नींनी चांगलं ठेवावं आणि हा महिना व्यतीत करावा. या महिन्यामध्ये उत्पन्न जे आहे ते मीन राशींच्या व्यक्तींना योग्य प्रमाणात आहे. त्यांनी पूर्वनियोजित किंवा जे त्यांचे एफडीज वगैरे जे काही पूर्वी केलेली जे काही योजना असेल, बँक बॅलन्स किंवा अन्य जे काही एफडीज वगैरे असतील ते या महिन्यात त्यांना त्याचे योग्य परतावा मिळू शकेल किंवा जर काही इन्व्हेस्टमेंट केली असेल त्याचाही योग्य परतावा त्यांना या महिन्यात मिळू शकतो आहे. आणि अशी जर संधी आली तर त्यांनी ते अवश्य करावं. घरासाठी ज्यांचा शोध सुरू आहे, जे नवीन घर बदलण्याच्या प्रयत्नात आहेत, त्यांनी या महिन्यात जास्त मागे लागावं. म्हणजे हेही या महिन्यात साध्य करून घेता येईल. म्हणजे नवीन घराचा योग किंवा बुक करण्याचा योग असाही त्यांना या महिन्यात येऊ शकतो. मीन राशींच्या व्यक्तींना
मी असं सांगू इच्छितो, न मागितलेला सल्ला या महिन्यात देऊ नये. म्हणजे कोणाच्या तरी दोघांच्या भांडणात तुम्ही स्वतः भांडण सोडवायला जाऊ नये किंवा त्यांच्या वादात पडू नये. त्यामुळे तुम्हाला त्रास होण्याची संभावना आहे. म्हणजे भांडण दूर राहील आणि ते तुमच्यावरच उलटेल किंवा तुम्ही त्यात अडकून बसाल. तर अशा भांडणामध्ये तुम्ही आपणहून पडू नये की ज्यामुळे ती समस्या तुम्हाला आणखी डोक्याला त्रास बनेल. त्याचप्रमाणे मीन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यात कोणत्याही प्रकारे फ्रॉड किंवा स्कॅममध्ये तुम्ही फसण्याची संभावना आहे. तर त्या बाबतीत थोडं स्वतः प्रत्येक तुमची मूव्ह जी आहे ती काळजीपूर्वक घ्या. कारण मोबाईलवर लिंक डाऊन करणे किंवा ॲप डाऊन करणे आणि अशामुळे बँक बॅलन्स साफ होऊ शकतो किंवा अशा फ्रॉडमध्ये तुम्ही फसू शकता. तर अशा फ्रॉडमधून तुम्ही अतिशय सावध राहा. कुठल्याही प्रकारे फ्रॉडमध्ये असं तुम्ही पडू नका किंवा प्रलोभन जे आहे त्याच्यामध्ये अडकू नका. म्हणजे तुम्ही यात सापडणार नाही. अशा गोष्टींकडे तुम्ही योग्य प्रकारे बघा. ज्या गोष्टी तुम्हाला पूर्वी वाट बघत होतात की अमुक एक काही आपले पैसे आहेत ते यायचे आहेत आणि तुम्ही तुमचा पाठपुरावा करत होतात गेली 1 वर्ष 2 वर्ष, तर अचानक तिथून तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे की जे तुम्ही तुमच्या डोक्यातनं विषय काढून टाकला होता, पण तो आता तुम्हाला फलदायी होणार आहे, फलद्रूप होणार आहे. तर असे तुम्हाला काही पैसे किंवा तुमची आवक वाढेल अचानक असं दिसून येत आहे आणि त्याचा तुम्ही अवश्य लाभ घ्या. हे होतं मीन राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.